क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव चासनडी गावात धक्कादायक घटना। पतीकडून पत्नीचा खून, नंतर स्वतः गळफास। भिंतीवरील मजकुरामुळे तपासाला नवा धागा। कोपरगाव तालुक्यातील चासनडी गावात घडलेल्या एका भीषण घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। गावातील रहिवासी दिलीप मिजगुडे यांनी प्रथम पत्नी स्वाती मिजगुडे यांचा खून करून त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली। आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून यामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे। स्वाती मिजगुडे या अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्यांच्या निधनाने गावातील महिला वर्ग हळहळून रडू लागला। स्वाती शांत, सेवाभावी व मुलांवर माया करणाऱ्या सेविका म्हणून ओळखल्या जात होत्या, त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने वातावरण शोकमग्न झाले। सकाळपासूनच मिजगुडे दाम्पत्यांचा दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज देऊन बोलावले, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शंका घेत त्यांनी खिडकीतून पाहिले असता दिलीप मिजगुडे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी स्वाती ह्या घरातच जखमी अवस्थेत मृत पडलेल्या दिसल्या। तातडीने पोलिसांना कळविण्यात आले। दरम्यान कोपरगाव पोलीस व शिर्डीचे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। दोघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेत अधिक धक्कादायक बाब म्हणजे घरातील भिंतीवर काही मजकूर लिहिलेला पोलिसांना आढळून आलाय। आत्महत्येपूर्वी दिलीप मिजगुडे यांनी तो लिहिला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र त्यातील नेमक्या मजकुराचा तपास सुरू असून त्यातून घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे। स्वाती मिजगुडे यांच्या निधनानंतर गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने घराबाहेर जमा झाला होता। त्यांची आठवण सांगताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले। दाम्पत्याच्या मृत्यूमुळे गावात एकाच वेळी दुःख, भीती आणि हळहळ पसरली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे। घरगुती कलह की इतर काही कारण याबाबत तपास सुरू असून भिंतीवर लिहिलेला मजकूर तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मुन्ना शेख, कोपरगाव। आहे आणि काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे, काय सविस्तर माहिती? हे कोपरगाव तालुक्यातील चासनळी नावाचं गाव आहे। सदर गावामधील दिलीप शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले पती पत्नी आहे। ती इथं राहत होते। त्यांना एक मुलगी आहे, ती कुंतांबाई गाव आहे, तिकडे दिलेली आहे। दोघं तिथं राहत होते। यामध्ये सकाळी 6 वाजल्याच्या नंतर आज म्हणजे त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहे त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा खून केलेला आहे आणि स्वतः गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। काय सर, काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काही त्यांनी लिहिलेलं आहे। भिंतीवर त्यांची जी त्यांना काही त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे। पंचनामा वगैरे सुरू आहे। झाल्यानंतर पुढील तपासाने अधिकची माहिती आपल्याला देऊ शकतो। तर महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या? महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करायची। म्हणून चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोस्ट करण्याचं काम करायचं। इतर काही कामगिरी आहे का सर? आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।